आणि नक्कीच खऱ्या अर्थानं मी धन्यवाद व्यक्त करेन या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत आदरणीय सन्माननीय गजाननजी पाटील साहेब, तदनंतर मात्र आदरणीय सन्माननीय मोतीरामजी पाटील साहेब, आदरणीय सन्माननीय कुमारजी पाटील साहेब आणि तदनंतर मात्र एजे चॅलेंजर क्रिकेट क्लब अमरापूर या सर्वांना मात्र या स्पर्धेकरिता सहकार्य केले गेले आणि स्टँड आपण पाहू शकाल। यस आणि प्रत्येक ठिकाणी आपण जे स्टँड पाहू शकाल स्वर्गीय गोपीनाथ नारायण चौधरी कक्ष आपण पाहू शकाल, स्वर्गीय दशरथ वामन चौधरी कक्ष पाहू शकाल, स्वर्गीय भालचंद्र काळू किणी कक्ष पाहू शकाल, स्वर्गीय दीपेश जगदीश पाटील टिवरी कक्ष आपण पाहू शकाल, स्वर्गीय प्रकाश हरिश्चंद्र पाटील कक्ष आपण पाहू शकाल। अप्रतिम दोन साईड स्क्रीन आपण पाहू शकाल आणि या सामन्याला सुरुवात मात्र होताना पाहायला मिळेल। पहिले षटक घेऊन येताना पाहायला मिळेल मिस्टर मयूर आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर। पहिला चेंडू यावेळी चेंडू हवेमध्ये फटका बसला, डबल माइंड मध्ये होता, झेल टिपला जाईल आणि पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे। गोल्डन डकचा शिकार ठरला गेलाय मंगेश। तदनंतर मात्र या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय सन्माननीय कुमारजी पाटील साहेबांचं सुद्धा इथं आगमन होताना पाहायला मिळतं। वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत असेल या कार्यक्रमाच्या माध्यमातून। चॅलेंजर ट्रॉफी स्वतः आयोजक नियोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिल्या चेंडूवर मात्र विकेटचं पतन झालंय आणि खऱ्या अर्थाने डबल माइंड मध्ये होता फलंदाज की मोठा फटका खेळू याला डिफेन्स करू आणि त्यामध्ये तू मैच झाली आणि विकेट आली। एक सोपा झेल मात्र पाहू शकाल टिपला गेलाय सर्कलच्या आतमध्ये। पुनश्च एकदा मयूर सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवर। खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला मात्र चांगल्या पद्धतीने खेळला गेला, डीपवर क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू भन्नाट वेगाने निघून जाईल। इवन क्वालिटीचा दर्जेदार 4-4 चौकार। यस आदरणीय सन्माननीय राजूजी लोखंडे साहेब या कार्यक्रमाला येताना पाहायला मिळतात। राजूजी लोखंडे साहेब मनोर या कार्यक्रमाला उपस्थित होताना पाहायला मिळतात। आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत असेल चॅलेंजर ट्रॉफी 2024 मध्ये या अमरापूर नगरी मधले आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। आपल्या या मंचावर सन्माननीय राजू लोखंडे साहेब मनोर इथून या स्पर्धेकरता इथे उपस्थित झालेत। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम। यस आणि पाहू शकाल हलक्या हाताना शॉर्ट थर्डमॅनच्या रिझन मध्ये चेंडूवर ट्रॅव्हल केलं गेलं। एक धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळेल आणि एकेरी धावेने धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते। तो 4 चेंडूंचा खेळ व्यवस्थितरित्या झाला आणि स्कोर कार्डवर धाबा पाहायला मिळते ते जवळ 6 या आकड्यावर। आई कावदेवी यंबूर या संघाच्या नवीन यस 5 चेंडूंचा खेळ झाल्याने धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती 7 या आकड्यावर। या वेळेस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता आणि पाहू शकाल चेंडू पडल्यानंतर मात्र नक्कीच थोडासा बाहेरच्या दिशेमध्ये येताना पाहायला मिळतोय। पहिलं षटक मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळेल आणि एक षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते। धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 7 या आकड्यावर। पहिलं षटक कंप्लीट झालंय 7 या आकड्यावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आई गावदेवी यंबूर या संघाची।
यस दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी माकवर सज्ज होताना पाहायला मिळाला. डाव्या हाताने गोलंदाजी करताना हर्षला आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर. यस एक षटकाचा सामना मात्र होताना पाहायला मिळतो आणि धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते ती जवळ 7 या आकड्यावर पाहायला मिळते आपल्याला. चला मॅच सुरू करायची. या नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल मिस्टर हर्ष आणि त्याच्या विपक्षात फलंदाजी करताना पाहू शकाल मयूर ला पाहू शकाल आपण फलंदाजी ट्रॅकवर. पहिले षटक कंप्लीट होताना पाहायला मिळते 7 धावा स्कोर कार्डवर आल्या गेल्यात. यस हर्ष पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर दुसरं षटक हाताळताना पाहू शकाल हर्षला 7 धावा स्कोर कार्डवर. मयूरला पाहू शकाल यावेळेस हेलिकॉप्टर्स लँड करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टायमिंग नीट झालेला नाही. मयूरचा पॅटर्न फटका आहे परंतु यावेळेस बॅटची टो घेतली. एक धाव सिंगल मात्र कंप्लीट होईल आणि एकेरी धावेने धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती 8 या आकड्यावर. निमेशचा जर विचार केला गेला तर नक्कीच ज्यांना मात्र एम्बूर प्रीमियर लीग अक्षरशः पहिलं जे पर्व होतं पहिलं दुसरं पर्व अक्षरशः ज्यांना गाजून ठेवली गेली होती तो निमेश आपण पाहू शकाल फलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. यावेळेस फटका चांगला सजवला. डीपोर क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे आणि यावेळेस थोडंसं फंबल झालंय. फंबल मात्र दुसरी धाव देऊन जाईल की काय. 2 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्यात आणि दुहेरी धावेनं स्कोर कार्डवर धावा आल्यात त्या आपण पाहू शकाल. इथे पाटील आम्हाला दर्शवतायत की 10 या आकड्यावर 10 रन्स ऑन टू द बोर्ड पाहायला मिळतात. ही जोडी खूप महत्वाची जोडी आहे आई गावदेवी एंबूर संघाकरिता. ओ चेंज ऑफ पेस गतीमध्ये कटोती केली. रीड केलं ओळखलं गोलंदाजानं की मोठा फटका खेळेल. चेंडू मधली गती काढून घेतली गेली आणि एक सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये हर्ष आपण पाहू शकाल. या वेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे सज्ज आहे. लॉंग ऑनच्या रिझन मध्ये दुसरी धाव रिस्की होईल का. क्या बात आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते.
पोलीस स्टेशन आणि लेजंड क्रिकेटर हमरापूर यांच्यामध्ये एक मॅच इथे खेळवली जाणार आहे. पटका थोडासा फसला, एक धाव मात्र कंप्लीट केली आहे. लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षकापुढे सरसावला, एक धाव आली आहे. मयूरला स्ट्राईकवर आणलं गेलं. एकेरी धावेने धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती 21 या आकड्यावर. 21 रन्सचा पाहायला मिळतात. 21 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. या वेळेस चांगला फटका पाहायला मिळतो. पंचांचे संकेत देताना पाहायला मिळतील 4 आणि या 4 धावेनंतर धावसंख्या धावपळकावर 18 चेंडूंचा खेळ व्यवस्थितरित्या झाला आणि धावसंख्या फलकावर पाहायला मिळते ती जवळजवळ 25 या आकड्यावर. स्वर्गीय भालचंद्र काळू किनी यांच्या स्मरणार्थ विवेक किनी याचकडून प्रति षटकाराकरिता आपण पाहू शकाल 100 रुपयाचा कॅश प्राइज आणि षटकार हॅट्रिक जर या सामन्याकरता लावली गेली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय सन्माननीय विवेकजी किनी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. तीन षटकांचा खेळ झाला आणि धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते ती 25 या आकड्यावर. येणारे 12 चेंडू इथं अजून शेष पाहायला मिळत आहेत. मयूरचा जर विचार केला गेला तर मयूरनं आत्ताच्या इनिंगमध्ये एक षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आली म्हणजे 3 मोठे बडके मयूरच्या बॅटमधनं येताना पाहायला मिळत आहेत. षटक नवीन हाताळण्याकरिता आपण पाहू शकाल चिन्मयला 25 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. प्रति षटकाराकरिता 100 रुपयाचं कॅश प्राइज लावलं गेलंय. स्वर्गीय भालचंद्र काळू किनी यांच्या स्मरणार्थ आदरणीय सन्माननीय विवेकजी किनी साहेब यांच्या माध्यमातून प्रति षटकारात 100 रुपीज आणि षटकार हॅट्रिक 500 रुपये. पटका या बेस मात्र फसलाय. चेंडू हवेमध्ये, झेल होईल का तर नाहीये. जीवनदान नाही सांगू शकत, परंतु प्रयत्न केले असता तर झेल झाला असता. थोडासा एफर्ट अगोदर द्यायला पाहिजे होता. 2 धाबा मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतात आणि या दुहेरी धावेनं स्कोर कार्डवर धाबा पाहायला मिळतात. 27 उमाकांत धायगुडे तानाजी या मंचावर उपस्थित होत आहेत. एक उत्तम क्रिकेटर आहेत. या स्पर्धेकरता इथे आपल्यासोबत ते जॉईन होत आहेत. वेलकम ताना. खराब चेंडू आणि यावर मात्र नसीहत काय दिली गेली तर चेंडू सीमारेषा पार. षटकाराकरिता आणि यस बिमरच्या स्वरूपात पंचांचे संकेत आले गेलेत. बघा, गरिबी में आटा गेला, दुष्काळात 13वा महिना, आधीच कर्जबाजारी आणि त्यात उष्णा शेजारी ही अशी परिस्थिती झाली. षटकार आणि या 6 धावेनंतर धाव 7 धावा कुठलाही चेंडू न टाकता मात्र पाहायला मिळतात. येणारा चेंडू फ्रीडचा चेंडू. उघडा डोळे बघा नीट, समोर आहे फ्रीड आणि फ्रीडची संधी दिली गेली ती अनिकेतला. खराब गोलंदाजी चिन्मयच्या माध्यमातून. फ्रीडचा चेंडू आणि या वेळेस मात्र बिग ब्लास्ट, दर्जेदार फटका. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6.
आकड्यावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आणि पाहू शकाल 53 या आकड्यावर शेवटचं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. येस, आणि जे 2 षटकार ठोकले गेले ते शेवटच्या 2 चेंडूवर राहुलजी पाटील यंबूर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. आणि यानंतर जेवढे षटकार येतील त्याकरिता 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि षटकार हॅट्रिक करिता सुद्धा पारितोषिक आहे. विवेकजी किनी साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि राहुलजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळेस फटका चांगला डीपवर क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. डीप लॉंग ऑनच्या रिजन मध्ये 1 धाव कंप्लीट केली आहे. मयूरला माहिती आहे, कारण ज्या पद्धतीनं आज अनिकेत खेळतोय, आज नॉन स्ट्राईक एंडला राहून मात्र आनंद घ्यायचा आहे. जो रोल ज्या प्रत्येक वेळेस मी करायचो, हा रोल मात्र आज अनिकेत करताना पाहायला मिळतोय. त्याला दिली आहे संधी. तनिष गोलंदाजी ट्रॅकवर अपील केली या पंचांकडे. आणि यावेळेस मात्र यस बॅटची एज होती आणि यस्ट्यांच्या मागे चुकी केलेली नाही. अनिकेतसाठी एकदा डगआउट मध्ये टाळ्या झाल्या पाहिजे. दर्जेदार खेळली गेली. विकेटचं पतन झालंय. सूरज आज मात्र नक्कीच पैसा वसूल केला गेलाय. तो मात्र पाहू शकाल अनिकेतनं 28 धावांची इनिंग सजवली गेली. यावेळेस शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मिड विकेटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि मयूरच्या खांद्यावर आता दारोमदार दिली गेली. अनिकेत बाद झाल्यानंतर मात्र मयूरनं जबाबदारी घ्यावी लागेल. आणि 3 चेंडू या षटकातील आतापर्यंत टाकून झालेत. तनिषनं चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 2 धावा खर्च केल्यात. धावसंख्येचा जर विचार केला गेला तर 55 धावा स्कोर कार्डवर आहेत. येणारे 3 चेंडू इथनं बॅलन्स आहेत. एखादा मोठा फटका मयूरच्या बॅटमधनं येईल का? यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही. कडक फटका. फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर मयूर नावाचा कडक फटका. सौकाराकरिता 4. शेवटचे 2 चेंडू अजून सुद्धा या इनिंगचे पाहायला मिळतील. धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती जवळ 59 या आकड्यावर. काय फलंदाजी केली आहे. अगोदर शपल झाला होता. फटका मोठा खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये थोडं दाये झाला असतं ना तर मात्र चौकार किंवा षटकार. फटका चांगला होता आणि झेल सुद्धा उत्तम दर्जाचा टिपलाय. मयूरच्या किळीचा अंत झाला आणि धावसंख्या पाहू शकाल 59 या आकड्यावर. अजून या षटकातील 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. संख्या जी स्कोर कार्डवर पाहायला मिळते इथे जी पाटील आम्हाला दर्शवत आहेत की 59 या आकड्यावर पाहायला मिळते. शेवटचा 1 चेंडू आणि फेस करण्याकरिता पाहू शकाल चेतन. बॅटची टॉप वेज घेतली. दुसऱ्या धावेचा पतन तू मय झालं म्हणजे विकेट जाईल. 1 धाव येईल आणि विकेट सुद्धा येईल. 60 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. 61 धावांचं आव्हान आई एकविरा चिंचणी संघाला 61 धावा जमवायच्या आहेत. 30 चेंडू आणि विचार करता 61 धावा जमवायच्यात आई एकविरा चिंचणी. यस कॅमेरामॅनला विनंती करतोय की मुख्य मंचावर कॅमेरा फोकस करायचा आहे.
आदरणीय सन्माननीय राजू लोखंडे साहेब मनोर या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाले गेलेत। या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय सन्माननीय कुमारजी पाटील साहेब, आपणास विनंती करतोय की राजू लोखंडे साहेबांचा उचित सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करावायचा आहे। आदरणीय सन्माननीय राजूजी लोखंडे साहेब यांचा उचित सन्मान होताना पाहायला मिळतं। या कार्यक्रमाचे आयोजक कुमारजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते पाहू शकाल। वाडा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष जयेश पाटील इथे येत आहेत। जयेश, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। त्यांच्यासोबत गणेश भागडे इथे उपस्थित होत आहेत। गणेश, आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम। दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं। तदनंतर मात्र नक्कीच वाडा पोलीस स्टेशनचे एक डॅसिंग व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत। आदरणीय सन्माननीय भूषणजी खिलारे साहेब या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाले गेलेत आणि त्यांचा सुद्धा इथे उचित सन्मान होईल। सन्मान करण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय सन्माननीय मोतीरामजी पाटील साहेब, आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते भूषणजी खिलारे साहेब यांचा उचित सन्मान आपण करावायचा आहे। आणि त्यानंतर मात्र वाडा क्रिकेट असोसिएशनचे अप्रतिम व्यक्तिमत्व अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत। जयू दादा आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर मात्र गणेश दादा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात या कार्यक्रमाच्या माध्यमातून। तदनंतर मात्र या कार्यक्रमाकरिता आपण पाहू शकाल सन्माननीय आदरणीय मदनजी डेंगाणे साहेब या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाले गेलेत। मी करण कराळे आपणास विनंती करतोय की भारतीय डाक सेवेमध्ये ते कार्यरत होते। मदनजी डेंगाणे आपल्याला पाहायला मिळतात। करणजी कराळे आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावायचा आहे। आणि त्यानंतर मात्र पाहू शकाल तानाजी शेठ वालिव, नक्कीच आमच्या आग्रहाच्या विनंतीला मान देऊन संघ सुद्धा इथपर्यंत पोहोचला गेला। या तानाजी शेठ वालिव या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाले गेलेत आणि त्यांचा सुद्धा इथे उचित सन्मान होईल। आणि या सन्मान करण्याकरिता मी संयोगजी किनी या कार्यक्रमाचे सर्व आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते तानाजी दादाचा उचित सन्मान आपल्या शुभ हस्ते करावायचा आहे। खऱ्या अर्थानं नेतृत्व चांगलं हे नेहमी सातत्यानं पाहायला मिळतील। यस, आदरणीय सन्माननीय वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जे पाटील साहेब या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाले गेले, त्यांचा सुद्धा इथं उचित सन्मान होईल। मी संयोगजी किनी आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान आपण करावायचा आहे। विजया करता आई एकविरा चिंचणी संघाला धावा जमवायच्या, त्या जवळ जवळ 61 धावा। सामना होईल यात मात्र शंका नाही आहे। अप्रतिम सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना, यात मात्र शंका नाही आहे। म्हणून आम्ही का म्हणतोय चॅलेंजर ट्रॉफी ही का महत्वाची आहे। प्रत्येक सामना अप्रतिम पाहायला मिळतोय, शेवटच्या मोमेंट्स पर्यंत सामना जाताना पाहायला मिळतोय। नक्कीच पंचांचे संकेत सामना प्ले होताना पाहायला मिळेल आपल्याला। गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल मंगेश्वर गोलंदाजीची धुरा दिली गेली। हर्षद आणि करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहू शकाल।
पहिला चेंडू घेऊन येताना पाहाला मेल मंगेश गोलंदाजी ट्रॅकवर त्याच्या विपक्षात हल्ला चढवण्याकरिता हर्षद सज्ज झालाय. या बेस फुल टॉस चेंडू मी का म्हटलं गेलं होतं की हल्ला चढवण्याकरिता सज्ज झालाय आणि या पहिल्या चेंडूवर समाचार घेतलाय आणि षटकाराकरिता 6 एसडीजे. चढवलाय फुल टॉस चेंडू. टीम वडूनवगर जर इथे उपस्थित झाला असेल आपण लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. वडूनवगर संघ आपण संपर्क साधायचा जर उपस्थित झाला असाल तर आपण आमच्या आयोजन कमिटीशी संपर्क साधा. शॉर्ट चेंडू टाकला गेला होता आणि यावर गती कमी केली गेली होती. बघा शॉर्ट चेंडू सुद्धा टाकलाय धाव नाही या चेंडूवर. म्हणजे 2 चेंडू टाकून झाले. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता त्यानंतर मात्र एक अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय तो मंगेशनं. विजयाकरता 61 धावा तुम्हाला जमवायच्या त्यामधल्या 6 धावा आता जमवल्यात. यावेळेस लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. सुरेख चेंडू अप्रतिम. बघा पहिला चेंडू फुलटॉस होता त्याला 6 धावा. खऱ्या अर्थानं तो चेंडूच खराब होता. येणारे 2 चेंडू दर्जेदार टाकलेत मंगेशने. अप्रतिम स्पर्धा पाहायला मिळते या चॅलेंजर ट्रॉफी 2024 क्रिकेटचा महासंग्राम. खऱ्या अर्थानं खूप मोठी स्पर्धा ही पाहायला मिळते आपल्याला. यावेळेस सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे म्हणजे धाव घेणं जमणार नाही. अजून एक निर्धाव चेंडू आला. बघा काय घडलं पहिल्या चेंडूवर षटकार आला होता असं वाटलं होतं की षटक खूप मोठं येईल परंतु येणारे 3 चेंडू मंगेशनं दर्जेदार टाकलेत आणि त्यावर मात्र कुठल्या प्रकारची धाव दिलेली नाहीये. थोडासा हर्षदला मात्र आता प्रयास करावा लागेल कारण 3 चेंडू निर्धाव आली आहेत. यावेळेस इनफिल्डला क्लिअर केलाय. आउटफील्ड एवढं तेज आहे ना की चौकार तुम्ही रोखू शकणार नाहीयेत. चौकार आलाय 4 आणि 4च्या मदतीने धावा झाल्यात जवळजवळ 10. पाच चेंडूंचा खेळ झाला नाही. 5 चेंडूमध्ये धावा जमवल्या गेल्या जवळजवळ 10 धावा पाहायला मिळतात. हर्षद ज्या 10 धावा काढल्यात तर हर्षदनं काढल्यात. यावेळेस फटका बघा उभा फटका खेळला आणि त्यावर मात्र ताकद उपयोग केला गेला आणि 6 धावा आल्यात. पहिलं षटक कंप्लीट झालंय आणि मग त्याखेरीज धावसंख्या लागली गेली 30-16 या आकड्यावर. 16च्या 16 धावा आल्यात त्या हर्षदच्या बॅटमधनं 6 चेंडू मध्ये. सोळा धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतात. 61 धावांचा पाठलाग करायचा. 16 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. यस आणि जी सेकंड इनिंग चालू झाली आहे ते आपण पाहू शकाल. आई एकवीरा चिंचणी आपणाकरिता सुद्धा पारितोषिक आहे. स्वर्गीय भालचंद्र काळू किनी यांच्या स्मरणार्थ विवेक किणी साहेब यांच्या माध्यमातून प्रति षटकाराकरिता 100 रुपीज आणि षटकार हॅट्रिक करिता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे 500. गोलंदाजी ट्रॅकवर आता मात्र हलकासा बदल केला जाईल. पहिल्या षटकामध्ये 16 धावा ज्या पाहायला मिळाल्या होत्या आणि आता गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेतला आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर. अनिकेतनं मात्र फलंदाजीमध्ये दर्जेदार फलंदाजी 28 धावांची इनिंग जी खेळली गेली होती. आज मात्र गोलंदाजीमध्ये सुद्धा काही ना काहीतरी करावं लागेल. समोर बॅटर्स पाहू शकाल करण आणि यावेळेस मात्र गिफ्ट दिलंय आणि यस जे दिलं होतं तुम्ही त्याची परतफेड केली. बघा आम्ही कोणाचं ठेवत नाहीयेत. यंबूरवाले काय सांगतात की आम्ही कोणाचं ठेवत नाहीयेत. यावेळेस 5 धावा मुख्य भीमरचा एक चेंडू आलाय आणि या 5 धावेनंतर धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती 21. विजय करता 40 धावा अजून जमवायच्या आणि चेंडू शिल्लक राहिले गेलेत 24 चेंडू आणि विजय करता 40 धावा. फ्रीडचा चेंडू यावेळेस फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. थोडंसं मात्र तिकडे पाहू शकाल महेश दुधकर तिकडे होते. इनविलला चेंडून मात्र नक्कीच दगा दिलाय. एक धाव काढली आणि एकेरी धावेने धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती 22. फ्रीडचा चेंडूचा पुरेपूर समाचार घेता आलेला नाहीये.
आई एकविरा चिंचणीच्या ज्या गोलंदाजानं चिन्मयनं फ्रीटच्या चेंडूवर षटकार खाला होता, परंतु इथं मात्र मोठा फटका खेळलेला नाही. यावेळेस फटका चांगला आणि यावेळेस काय घडलंय बघा, फुलटॉसला थारा नाही या टेनिस क्रिकेटमध्ये, फुलटॉसला थारा नाही या. षटकार का स्पर्धा महत्वाची आहे, कारण जर विचार केला गेला तर जेव्हा जेव्हा जी स्पर्धा होती येस षटकार हॅट्रिकची संधी आहे, कारण शेवटच्या चेंडूवर मंगेशनं षटकार ठोकला गेला होता आणि हा एक चेंडूवर षटकार आलाय. हा जर षटकार आला तर षटकार हॅट्रिक पाहायला मिळेल. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप येस पंचांचे संकेत, वाईटचा इशारा मात्र येताना पाहायला मिळेल आणि या एकेरी धावेने धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती 29 या आकड्यावर. षटकार हॅट्रिक अजून सुद्धा जारी आहे. फटका तर चांगला सजवलाय. टिपोर क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. निमेश थोडंसं फंबल झालंय, परंतु फंबल दुसरी धाव देऊन जाणार नाही. आणि या एकेरी धावेने धावसंख्या धावपळकावर लागली गेली आहे 30. अजून सुद्धा विजया करता 31 धावा हव्यात आणि चेंडू किती शिल्लक राहिले गेले जर प्रश्न केला तर जवळजवळ 21 चेंडू इथनं बॅलन्स पाहायला मिळत आहेत. या बेस इनफिल्डला क्लिअर करायचं होतं. पॉइंटचा क्षेत्ररक्षक खूप वेगाने चेंडू पर्यंत पोहोचला गेलाय. ओहो, या बेस धुंडो धुंडो रे साजना. आणि 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळते. दुहेरी धावेनं धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती जवळजवळ 32 या आकड्यावर. 32 रन्स ऑन टू द बोर्ड्स. या षटकाचा जर विचार केला गेला तर अजून सुद्धा 2 चेंडू टाकावे लागतील मिस्टर अनिकेतला. जेवढ्या धावा अनिकेतनं मारल्या तेवढ्या एका षटकामध्ये देतो की काय, कारण 28 धावा त्यानं स्वतःनं आपल्या वैयक्तिक इनिंग मध्ये काढल्यात. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि त्यावर मात्र फटका चांगला खेळलाय. लॉंगॉनच्या रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे निमेश आहे. चेंडूची फेक येईल तत्पूर्वी मात्र 1 धाव अर्जित होईल आणि एकेरी धावेने धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती 33 या आकड्यावर. 33 रन्स ऑन टू द बोर्ड्स पाहायला मिळत आहेत. विद्यमान सामन्याचा जर विचार केला गेला तर आई गावदेवी अंबूर आणि त्याच्या विपक्षात आई एकविरा चिंचणी. प्रथम फलंदाजी केली गेली या अंबूर संघाने 61 धावांचं टार्गेट ठेवलंय. फटका चांगला. या बेस मात्र पाहू शकाल इंटू द गॅप चेंडू एका टप्प्या अखेरीस चौकाराकरिता 4 चौकार. अठरा चेंडू आणि विजया करता 24 धाव्यांचं लक्ष इथनं पाहायला मिळत आहे. 21 धावा या षटकामध्ये आल्यात. तर धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते 37. 28 धावांची इनिंग खेळली गेली होती अनिकेतनं, त्यामधले 6 चेंडू मध्ये 21 धावा अनिकेतनं दिल्यात. 18 चेंडू आणि विजया करता 24 धावा. सामना इथनं सुद्धा बॅलन्सिंग आहे. हे षटक खूप महत्वाचे. जमेची बाजू काय असेल आई एकविरा चिंचणी संघाकडे, तर विकेट गेलेली नाही. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल चेतनला गोलंदाजी ट्रॅकवर आणलंय. खराब चेंडू. यावेळेस मात्र काय घडलंय पाहू शकाल. चेंडू निघून जाईल स्क्वेअरलेगच्या रिजन मध्ये. 1 धाव आली परंतु बिमरच्या स्वरूपात हा नो चेंडू. पंचांचे संकेत आलेत बिमरच्या स्वरूपात. पंचांचे संकेत आमच्यापर्यंत पोहोचतायत. यस, रिव्ह्यू केलं गेलं. थर्ड अंपायर्स आपण पाहू शकाल, कारण कमरेच्या वरून चेंडू टाकलाय की काय बिमरचा चेंडू.
यस आणि जो रिव्ह्यू घेतला होता तो मात्र सक्सेस होताना पाहायला मिळतोय, कारण कमरेच्या वरून हाईट होती या चेंडूला, फुलटॉस चेंडू आणि या 9च्या स्वरूपात आहे. म्हणजे 2 धावा अजून ऍड केल्या जातील आणि या दुहेरी धावेने धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती 39 या आकड्यावर. येणारा पुढचा चेंडू फ्रीडचा चेंडू. बॅटर्स आपण पाहू शकाल हर्षद. या वेस फ्रीडचा चेंडू पॉइंटच्या वरून मात्र स्ट्रोक खेळला. आउटफील्ड चांगलं तेज आहे तिकडे, चेंडू निघून जाईल. फ्रीडच्या चेंडूवर चौकार. 4-4. सारं काही ओके मध्ये आहे, परंतु एकविरा चिंचणीच्या खेम्यामध्ये ते सारं काही ओके आहे. तर धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते 43 या आकड्यावर. 43 रन्स ऑन टू द बोर्ड पाहायला मिळत आहेत. शॉर्ट चेंडू या वेळेस मात्र पुलचा फटका थोडासा मात्र नक्कीच डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे, त्याच्याकडनं झाली आहे चुकी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि या दुहेरी धावेना स्कोर कार्डवर धाबा पाहायला मिळत आहेत, त्या जवळ 45. यस विजया करता इथनं धावा जमवायच्या त्या 16 आणि या चेंडू किती शिल्लक राहिले गेले तर जवळ 15 चेंडू आणि विजया करता 16 धावा. बघा स्पर्धा ही कुठेही खेळवली जाते, परंतु कधी कधी 2-3 षटकांचे सामने मी पाहिले आहेत, 1-1 षटकांचे सामने मी पाहिले. खऱ्या अर्थानं मी चॅलेंजर ट्रॉफीला धन्यवाद व्यक्त करेन की सातत्यानं पहिल्या दिवसापासून 5 षटकं ही कंपल्सरी खेळवली जात आहेत. हे वैशिष्ट्य आहे स्पर्धेचं. दर्जेदार चेंडू आणि या कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. मग का म्हटलं गेलं की वाडा टेनिस क्रिकेट का पुढे गेलंय, तर त्याचं उत्तम नियोजन आणि आयोजन जर बघितलं गेलं तर ते नक्कीच WC कडे आहे, कारण वाडा क्रिकेट असोसिएशन कडे ते आहे. या षटकातील अजून सुद्धा 2 चेंडू हाताळावे लागतील. गोलंदाज आपण पाहू शकाल चेतनला. या विस्फटका चांगला खेळलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग चेस त्याच्याकरिता आहे. ओहो या वेळेस मात्र पाहिलं चेंडू अडवला होता प्रणयनं, परंतु दुसरी धाव मात्र रोखू शकणार नाहीये. आणि या दुहेरी धावेना स्कोर कार्डवर धावा पाहायला मिळत आहेत, त्या जवळ 47 या आकड्यावर. विचार करता 14 धावा अजून हव्यात आणि चेंडू राहिले गेलेत 13. यस ओके. यावेळेस बॅटची एज घेतली या पंचांकडे दाद मागितली जाते. या एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळेल आणि एकेरी धावेने धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते. या 48 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा अजून विजय करता हव्यात. टीम वडूनगर आपण जर मैदानावर उपस्थित झाला असाल लवकरात लवकर आपण संपर्क साधायचे. आयोजक आपली वाट पाहतात किंवा यानंतरची जी टीम आहे ती आपल्या विपक्षाची इथे उपस्थित आहे, त्यामुळे विनंती आहे आपण संपर्क साधा. फटका चांगला दूरवर क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. मिड विकेटच्या रिजन मध्ये डीपला एक धाव कंप्लीट केली आहे. एकेरी धावेने धावसंख्या फलकावर पाहायला मिळते ती जवळ 49 या आकड्यावर. यसा पाण्याची मांग केली. इशारे चांगले करा, पाणीच मागा. दुपार झाली.
ओव्हरमध्ये सामना फिनिश होईल का, आयोजक नियोजकांचा वेळ सुद्धा वाचवला जाईल का. दर्जेदार फटका खेळलाय, करणच्या बॅटमधनं आलाय, खऱ्या अर्थानं खूप सुंदर फलंदाजी केली आहे एकविरा चिंचणी संघानं. यावेळेस हलक्या हातानं फक्त दिशा देण्याचं कार्य केलं गेलं बघा. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब बघा. 100चा मोह आहे, कारण विनिंगचा फटका दिला जातो ना तो मात्र हर्षदला, कारण 100 या अगोदर आलेत. 100 अजून आले म्हणजे 200 होतील. 200 झालं म्हणजे 180ची क्वार्टर आणि 20ची बिस्लरी. दुपारच्या सत्रामध्ये समीकरण बरोबर होऊन जाईल, म्हणून स्ट्राईक दिले. बघू शेवटच्या चेंडूवर फटका येईल का मोठा. यावेळेस मात्र फटका चांगला, परंतु आला आमच्या खेम्यामध्ये. 4 धाब्यांकरिता चौकार. यस, अजून सुद्धा पैसे आहेत. 2 धावा हव्यात आणि विजयाकरता 2 धावा. षटकार ठोकला तर अजून येतील. चेंडू पोचवा मैदानाच्या आतमध्ये प्लीज. येस, स्कोर इज लेवल. एकच धाव पाहिजे, क्षमस्व असावं बघा, बाहेर पाहिजे. तर जर विचार केला गेला तर जवळजवळ किती षटकार लागले गेलेत, तर हर्षदच्या बॅटमधनं 3. येस, धाव सुद्धा घेतली जात नाहीये, षटकारच पाहिजे. हर्षदला माहिती आहे, 100 सोडणार कोण, संध्याकाळची सोय होऊन जाईल. दुसरे पण आहेत पाठीराखे, हे महत्वाचं आहे. स्कोर इज लेवल आहे, 1 धाव विजया करता हवी आहे. फटका चांगला आणि यावेळेस 100चा मोह आवरलेला नाहीये. चेंडू सीमारेषा पार. षटकाराकरिता विजय संघ आई एकविरा चिंचणी संघ. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हरलेला आई गावदेवी यंबूर संघाचं गोड कौतुक असेल. काही कमालीची नेक्स्ट मॅच करता टीम वडूनवगर. जर आपण इथे आला असाल तर लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. टीम वडूनवगर आपण जर इथे उपस्थित झाला असाल तर आपण लवकरात लवकर संपर्क साधा, कारण आपला विपक्षी संघ कियांस 11 वालिव इथे उपस्थित आहे. यस, हर्षद उर्फ अच्चू बारीनं मात्र 46 धावांची इनिंग जी खेळली गेली आहे